नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे पत्रास्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, ह्या माणसावरती काय बोलू आणि किती बोलू मी, मला आता समजतच नाही आहे। शब्द अपूर्ण पडताय त्याच्यावरती बोलण्यासाठी, पण ह्याला सोडून पण चालणार नाही असंच। कारण जरा काय ह्याला ढिलं सोडलं ना की हा किरकिडा असा वळवळायला लागतो की काय विचारूच नका। ह्याच्या एवढा अक्कलशून्य बाई माणूस अख्ख्या दुनियेमध्ये शोधून सापडणार नाही। देवाने ना ह्याला एकदम पुरसत मध्ये बनवलं आहे। आता जेव्हापासून हा सुजलेल्या थोबाडाचा तुलतुलीत बुलबुलीत बाई माणूस मुंबईला आला आहे तेव्हापासून नुसती खादाडी जत्रा सुरू आहे। एकही व्हिडिओ बघावासा नाही वाटत। तसं तर ते सुरुवातीपासूनच वाटत नाही, पण आता जे थुकरट व्हिडिओ टाकतोय ना हा बाई माणूस, त्या व्हिडिओचे टायटल आणि थंबनेल बघूनच ओपन करावेसे नाही वाटत। काय मागे त्या ऑफिसमध्ये वॉशरूम साफ करायच्या इंटरव्ह्यूला गेला होता, तिथे सिलेक्ट नाही झाला वाटते, म्हणून आता सासू मेवणी साडू आणि 30 वर्षाच्या घोडीला घेऊन गाव हिंडतोय। हा बाई माणूस मोठा स्वतःला सेलिब्रिटी समजतो, पण कुत्रा पण भाव देत नाही याला। एवढा कुठे कुठे जातोय, निदान 10-15 लोक तरी भेटायला हवे की नको याला। येता जाताना तरी कोणतरी भेटलं पाहिजे, पण कसलं काय। एवढं 5 लाख अंधमंद भक्तांचं चॅनल आहे, पण कधीतरी एखादा दुसरं भक्त भेटतो याला आणि ह्याला हाक मारतो। बाई माणूस बावळटासारखा त्यांना पण विचारतो, तुम्हाला आमच्या व्हिडिओ मध्ये काय आवडते? अरे किरकिड्या, कधी ना मला आणि माझ्या मंडळींना विचार ना, आम्हाला तुझ्या व्हिडिओ मध्ये काय आवडते। आम्ही तुला ना मस्त उत्तर देऊ आणि एकदम क्लिअर कट सांगू आम्हाला तुझ्या व्हिडिओ मध्ये काय आवडते ते। पण मला माहिती आहे रे, दम नाही तुझ्यामध्ये, आम्हाला विचारण्याची तुझ्यात हिंमतच नाही आहे। कधी तू तुझे व्हिडिओ अपलोड करण्या अगोदर चेक करतोस का रे बाई माणसा? स्वतः बघतोस का तू तुझे व्हिडिओ? कधी आपला व्हिडिओ कसा बनला आहे, काय एवढं आपल्याबद्दल बोललं जाते, कधी याचा विचार करतोस का? मला माहिती आहे ना, नशीलच बघत। ओव्हर स्मार्ट समजतोस ना स्वतःला आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्येच जगतोय। जेव्हापर्यंत तो चॅनल शेफीनबाईंच्या हातामध्ये होता तोपर्यंत तो चांगला चालत होता, पण जेव्हापासून तू आल्यास ना तुझं सुजलेलं थोबाड घेऊन, तेव्हापासून त्या चॅनलचे 12 वाजलेत। तुझा पायगुण म्हणावं की काय मला आता काही समजत नाही आहे, पण तुझ्या येण्यामुळे त्या चॅनलचे व्ह्यूज बघ किती पडलेत। आणि हे तुला देखील समजत असेल, पण ती जुली तर काय बाबा नुसती वेडी झाली आहे। टॉप चॅनल ऑन यूट्यूब, झमुरी माय फेवरेट क्वीन, बरंच काहीतरी ती कॉमेंट मध्ये लिहित असते। तिच्या कॉमेंट्स वाचून तर जाम हसायला येतं मला, कारण की सगळ्यांना माहिती आहे आता की ती जुली दुसरी तिसरी कोणी नसून तूच आहेस रे वायझेड। मंडळी, आता हा तुलतुलीत बुलबुलीत दादरच्या फेमस खाऊच्या ठिकाणांबद्दल माहिती देणार आहे। जे माझे मंडळी मुंबईला राहतात त्यांना तर दादर बद्दल कोपरान कोपरा माहिती असेल। जेवढा हा किरकिडा नसेल फिरला उभ्या आयुष्यात, तेवढे माझे मंडळी फिरले असतील, पण ह्याला वाटते की हा काहीतरी नवीनच दाखवतोय। ह्याने जर ते दाखवलं नाही तर कोणाला काही समजणारच नाही की कुठे काय फेमस आहे ते। ह्याचा असा समज आहे की हा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतोय, पण इन्फॉर्मेशन तर ती खूप जुनी आहे। वायझेड माणूस बोलतो, डर के आगे जीत है, दादर के आगे सीट है। त्याच्यावरती साखरवाल्या काकू हे करून खिदळत होत्या। ही बाई ना एक माझ्या खरंच डोक्यात जाते। सॉरी मंडळी, आय नो त्यांचा वय जास्त आहे, तरी पण मी यांच्यावरती बोलते, कारण की या लोकांना जर 4 चौकात कसं राहायचं याचं भान नाही आहे, तर मग मी तरी का समजून घेऊ? किती विचित्रपणे हसतात त्या साखरवाल्या काकू। 2 मिनिटासाठी तर मला रचकायलाच होते जेव्हा पण त्या हसतात तेव्हा। हा माणूस एवढा घाणेरडा आणि गलिच्छ आहे ना की काय विचारूच नका मंडळी। रस्त्यावरती कुठेही थांबून नुसता अनहायजेनिक फूड खात होता। इव, आता मला समजलं ह्याला ती नाखुजाव बेबीने कुठे कुठे हात लावून नाकातून तूप काढून बनवलेले जेवण का आवडते। कारण काय आहे ना, हा रस्त्यावरती कुठे पण नाल्याजवळ वगैरे स्टॉल असतो तिथे खातो लाळ टपकवत। नॉनव्हेज दिसलं ना की मिटक्या मारत मारत खातो, मग ते बघणार पण नाहीये हा की ते खरंच चिकन होतं की बकरा। ते चिकन कटलेट हा खात होता, ते काहीतरी 25 रुपयाला होतं असं याचं म्हणणं आहे। त्याच्यावर ना मला ती 10 रुपयावाली कव्वा बिर्याणी आठवली। त्या साखरवाल्या काकू कधीपासून व्हेजिटेरियन झाल्या आहेत हो मंडळी? नाही म्हणजे हा बोलला ना आता आम्ही चिकन पाव खाणार आहोत, आणि सासूबाई बोलल्या नाही मी नाही खाणार आहे, म्हणून विचारलं ओ किरकिरे काकू सारखं त्यांनी पण सोडलं का आता नॉनव्हेज खायला, की फक्त कॅमेरामध्ये दाखवायला म्हणून दोघी विहिणी नाटकं करतात आणि बॅक कॅमेरात तुटून पडत असतील नॉनव्हेज वरती। हलकट बाई माणूस ना कसा त्या चिकन पावला खोलून दाखवत होता। याला काय वाटते हा खूप मोठा फूड ब्लॉगर आहे का? इन्स्टावरून रील बघून लाळघोट्या वास काढत काढत जातो त्या खरजुलीला घेऊन।
मुंबईकरांनो, हा सुजलेल्या थोबाडाचा कुठे दिसला ना तुम्हाला तर खरंच प्लीज याच्या डोक्यावरचं घरटं खेचून पळून जावा. वैताग आणलाय या माणसाने आता. ही चिकन स्टिक पण कशी खात होता हा. याचं खाणं बघून असं वाटते दुष्काळग्रस्त जागेतून आला आहे हा. ते मंचुरियन पण बघा मंडळी, त्या पेपरवरती ठेवलं होतं, किती काळं पडलं होतं ते. हा किरकिडा बोलता बोलता बोलून गेला. यांचा पण मी व्हिडिओ बघितला होता. मला तर वाटते मंडळी हा नक्कीच दुसऱ्या कोणाचे तरी व्हिडिओ बघून तिथे एक्सप्लोर करायला जात असेल. मंडळी, तुमच्या एक गोष्ट लक्षात आहे का? मागे बघा किरकिड्याचं त्या नवीन जागेवरती काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, तेव्हा त्या व्हिडिओच्या खाली या साखरवाल्या काकूंनी कॉमेंट केली होती की जेव्हा ह्याचा तो इश्यू रिझॉल्व्ह होईल ना तेव्हा मी पायी पायी शिर्डीला जाईन. आता तर हा किरकिडा तिथे नवीन झोपडा स्टे बांधतोय, म्हणजे ह्याचा इश्यू नक्कीच रिझॉल्व्ह झाला असणार. मग त्या साखरवाल्या काकू जाऊन आल्या का पायी पायी शिर्डी? नाही, म्हणजे हे दोघं तिकडे खात होते, त्यांच्या पाठी साईबाबांचं एक छोटस मंदिर होतं आणि तेव्हा सासूबाई साईनाथाय नमा बोलल्या. त्याच्यावरनं मला आठवलं, दादरचा कबूतरखाना दाखवतोय आणि बोलतो खूप फेमस आहे. 4-5 वर्षाने ना मंडळी आपणही असंच बोलू की किरकिडा नावाचा एक मूर्ख माणूस होता युट्यूब वरती आणि त्याचा चॅनल होता, पण आज ते चॅनल फक्त आपल्या आठवणींमध्ये राहिलं आहे. त्या मॉलच्या बाहेर गोल्डन मॅन उभा होता तर किरकिडा बोलतो चला आपण फोटो काढूया. तेव्हा सासूने मस्त इज्जतच काढली याची. बोलते का तर 5 पैसे दे आणि तूच काढून घे फोटो. उठता बसता सगळ्याचा पान उतारा करतात, तरी पण आपला निर्लज्ज माणूस कोडगा झालाय. सासूबाईंना 2 साबुदाणे वडे घेऊन दिले होते आणि स्वतः पियुष शिरा घेतला होता, पण नालायक एवढा की सासूच्या वड्यावरती डोळा होता. पियुष पण हलकट बाई माणसाने 1/2 केलं होतं. कसा आहे ना हा, 3 ग्लास पण अफोर्ड नाही करू शकत का? कशाला याच्या सोबत जातात ना या दोघी, मला तेच समजत नाही. हवऱ्यासारखा नुसता एकटाच खात असतो. पियुष हायली रिकमेंडेड बोलतो. मग एवढंच जर चांगलं होतं तर अजून 2-3 ग्लास घ्यायचे होते ना. त्या सासूच्या वड्यावरती नुसता लक्ष ठेवून होता. मला तर वाटते त्या सासूला नक्कीच तो वडा पचला नसणार. मला माहिती आहे कोणाचं खाणं काढू नये, पण ह्याला बघून ना असं वाटते ह्याला भस्म्या झाला होता. एका दिवसात एवढं खात सुटला होता ना की काय विचारूच नका मंडळी. त्या डिटॉक्स वॉटरला बोलतो का तर हे काय टाकलं ह्याच्यामध्ये, सेमच लागते पाण्यासारखं. अरे तुझ्यासारख्या वायझेडला नाही समजणार रे ते. तू ना प्लीज गप्प बस, नको पाजळूस तुझी अक्कल. बोलते रे अक्कल. ती नाखुजो बेबी स्ट्रीट शॉपिंग करते, तिथे पण बायकांमध्ये घुसतोय. एक्सेल घे एक्सेल. शी कसा चीप माणूस आहे ना हा. ती नाखुजो बेबी कशी काय ह्याच्या सोबत संसार करते मला तेच समजत नाही. एकदम टॉक्सिक माणूस आहे हा. मागे झुडिओ मधून 3 जोड चप्पल घेतल्या होत्या, तरी पण रस्त्यावरून घेणं काय सोडत नव्हती. ठीक आहे, घेतलं तरी चांगलंच आहे, पण या बाई माणसाचा जीव खालीवर होत होता नुसता. त्या मेवणीने मोदक घेतला होता, तो पण याने घाणीच्या हाताने तोडला आणि दाखवत होता. लस्सी प्यायला गेले होते, तिथे पण बोलतो काय तर ये दही आहे क्या. अरे यार बंद करा रे कोणीतरी याचा चॅनल प्लीज, हात जोडते मी. कोण पण भेटलं की त्यांना सांगतो हमारे चॅनल को सबस्क्राईब करो. अरे बाबा काय आहे रे तुझ्या चॅनल मध्ये असं बघण्यासारखं? तुझं सुजलेलं थोबाड बघायला कोणालाही इंटरेस्ट नाही आहे का? नाही समजत आहेस तू? दुसऱ्या दिवशी नाखुजो बेबीला त्या स्ट्रीट शॉपिंग मधला टॉप घालून पावभाजी खायला घेऊन गेला होता. तेव्हावरचं घरटं पाहिलं का मंडळी, कसं हल्लं होतं ते. गुराढोरांसारखा नुसता चरत सुटला आहे. त्याचं ना मानसिक संतुलन ठीक नाही वाटत आहे मला मंडळी. त्या कुल्फीच्या स्टॉल मध्ये पाहिलं का, गुलाबजाम कुल्फी फुकट मिळाली याला आणि त्याची प्राइस 30 रुपये ऐकून कसा बोलतो, हा मग हे मस्त आहे. हेच जर ती कुल्फी 70-80 रुपयाला असती ना तर लगेच झोंबली असती. आता काय ते तुम्हाला नक्कीच समजलं असेल मंडळी, मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. 1 नंबरचा लाळघोट्या आणि वासकाड्या आहे. साडूच्या घरच्यांनी याला जेवायला बोलवलं होतं बोलतो, का तर हा टटनागिरीवरनं आलाय ना. पण मला तर ते ऐकून खरंच हसायला आलं. नाही म्हणजे ह्याच्या सख्या बहिणीच्या घरच्यांनी याला वाईट टाकलंय आणि बायकोच्या बहिणीच्या सासरी नाचतोय. त्या कॅबवाल्याला पण याने सबस्क्राईब करायला लावलं आणि लिफ्ट मध्ये बोलतो का तर ती टुरिस्ट गाडी आहे ना त्यामुळे त्याच्यामध्ये वास येतो. याला लाज वाटते का हो, लाज? आता तो कॅबवाला ह्याचा चॅनल बघणार आणि हा त्याच्याबद्दल असा वाईट साईड बोलतोय. याला जराही अक्कल दिली नाही आहे का देवानी? हा किरकिडा गाडीमध्ये बसून बोलला होता की याला साडूच्या घरच्यांनी खेकडे खायला बोलवलं आहे, पण जेव्हा याने जेवण दाखवलं तेव्हा तर याच्या ताटामध्ये डाळ भात बोंबील होता. स्कॅमर के साथ स्कॅम हो गया रे बाबा. बरं झालं, असंच पाहिजे या किरकिड्याला. उगाच नुसता आपला पुढे 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 करत असतो. ढापूचंद मातोश्री आल्या परत रेसिपी दाखवायला. बटाट्याला कसे उकडायचे त्याच्यावरती ज्ञान देत होत्या.
टेस्टीसाठी आजकाल किरकिरे काकू मॅगी मसाला यूज करतात जेवणामध्ये. मंडळी, आता यांनी त्या दिवशी ते मोमोज दाखवले होते आणि बोलल्या होत्या ना की मी ते कधी खाल्ले नव्हते. तर 4-5 वर्ष अगोदर ना यांनी ती मोमोजची रेसिपी दाखवून झाली आहे. या किरकिरे काकूंना ना सगळ्यातलं सगळं समजते, पण आव तर असं आणतात की खूप साध्या भोळ्या आहेत. मी नाही त्यातली कडी लावा आतली ही म्हण या किरकिरे काकूंसाठी एकदम परफेक्ट आहे. किरकिरे काकू मोमोजची रेसिपी दाखवून मोकळ्या झाल्या होत्या हे मला आपल्या ओमी दादांच्या कॉमेंटमुळे समजलं. थँक्स दादा सांगितल्याबद्दल. मंडळी, आता मागे हा किरकिडा रेंटेड फ्लॅट खाली करून डोंबिवलीला राहायला गेला होता ना, ते साखरवाल्या काकूंचंच घर होतं. कारण ते शूरॅक बघा ज्याच्यावरती भालू बसली होती ते तिथे दिसतंय क्लिअरली. चॅनल कोणाचा आहे आणि रेसिपी कोण दाखवते हे तर मला काय समजतच नाही आहे. त्या दिवशी साखरवाल्या काकूंनी प्रॉन्स बिर्याणी बनवली होती, ती तर दुसऱ्या दिवशी कुत्र्यांना खायला घातली होती. कशाला ना नाशाडी करतात अन्नाची, मला तेच समजत नाही. बायकोच्या जेवणाचं कौतुक तर किरकिडा असं करत होता की काय विचारूच नका. टेस्ट कुठे कुठे हात लागून येते खाजवून भिजवून हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्या नाकूजो बेबीने वाटते पनीर बिर्याणी बनवली होती, त्याचा पण नुसता बट्ट्याबोळ करून टाकला होता. कुकरला कोण लावते असं पनीर? हे लोक ना त्या जगप्रसिद्ध शेफीनबाईंचा चॅनल एक दिवशी बंद पडूनच मानणार आहे. काय मंडळी, बरोबर ना? तुम्हाला काय वाटते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.